नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये जानोरी गावामध्ये केशव घुमरे यांनी जी तक्रार दिलेली होती आणि गेला हा 1-2 वर्षापासून संघर्ष त्यांचा चालू होता, जिथं काही गटांमध्ये नाल्याची दिशा बदलली होती म्हणून त्यांची तक्रार होती आणि आज त्या तक्रारीनुसार माननीय तहसीलदार मार्गदर्शनाखाली पूर्ण त्यांची टीम आली इथं आणि आज तो नाला मोकळा करत आहे। परंतु ह्या नाला जर मूळ त्याची जी नैसर्गिक व्याप्ती आहे त्यानुसार जर मोकळा केला म्हणजे काही ठिकाणी 25 मीटर, काही ठिकाणी 100 मीटर, अरे बापरे, मग ती तर शेतकऱ्यांना शेती पण कसायला राहणार नाही। म्हणून आज सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं इथं आम्ही सगळी चर्चा केली आणि सगळ्यांच्या सहमतीने तो नाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आता 6 फुटाचा म्हणजे भूमी अभिलेख विभाग त्याचं मध्यबिंदू दाखवतील सेंटर आणि मग 3 फूट इकडे 3 फूट तिकडे म्हणजे 2 शेतकऱ्यांच्या बांधावरून जात असेल तर दोघांची 3-3 फूट जाईल, एखाद्याच्या एका गटातून जात असेल तर त्याची पूर्ण 6 फूट जाईल। जे काही त्याची जी दिशा होती ती आता पूर्ववत होणार आहे। फक्त त्याची जी मूळ व्याप्ती आहे ती पूर्ववत ठेवणं आता तरी म्हणजे संयुक्तिक ठरणार नाही, शेतकऱ्यांना जमिनीच राहिला नाही। त्यामुळे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी तसा निर्णय घेतला आहे आणि अर्जदार त्यांनी हे सगळं सगळ्यांसमक्ष इथं मान्य केलं आणि सगळ्यात पहिलं त्यांच्या सहीसह आणि उपस्थित जे गटाचे शेतकरी आहे त्यांच्या सहीने आम्ही इथं आता हे त्यांना आम्ही लेखी देतोय आणि त्यानुसार इथे तो आता पूर्ण संध्याकाळपर्यंत तो नाला पूर्ण तयार केला जाईल असं आम्ही सगळ्यांना मान्य आहे। हो, सगळ्यांना मान्य। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान।